हॅलो स्टुडंट्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स मधला इंजिनिअरिंग कर्व हा जो युनिट आहे तो आपण सध्या या YouTube चॅनलवर घेऊन आलेलो आहे आणि आजचा टॉपिक आहे सायक्लॉइड. हाऊ टू ड्रॉ सायक्लॉइड हा टॉपिक आपण बघणार आहोत. त्याआधी अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण बरेचसे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत अकॅडमिक्स रिलेटेड. आता सायक्लॉइड सुरू करण्यापूर्वी डिवाइडिंग लाईन इनटू एनी नंबर ऑफ इक्वल पार्ट हे जर तुम्हाला माहितच असेल, कारण ग्राफिक्स आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून शिकताय. मी देखील मागचा एक व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये देखील एखाद्या लाईनला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड कसं करायचं ते सांगितलं होतं. तर तो व्हिडिओ पण तुम्ही आधी बघून घ्या. ठीक आहे, हे सर्वांना माहितच असेल. तर आपण आता क्वेश्चन बघूयात. सायक्लॉइडचा क्वेश्चन कसा असू शकतो. ठीक आहे, दोन टाइप मध्ये क्वेश्चन असू शकतात. एक एकदम सिंपल फॉर्मॅट आहे. ठीक आहे, ड्रॉ अ सायक्लॉइड ऑफ रेडियस 50 mm फॉर 1 रिव्होल्यूशन. एक सिंपल क्वेश्चन, सायक्लॉइड ड्रॉ करा की ज्याची सर्कल ची रेडियस जी आहे ती 50 mm दिली. किंवा आता हा रोलिंग कर्व आहे एक. ठीक आहे, तर ड्रॉ सायक्लॉइड जनरेटेड बाय अ पॉइंट ऑन सर्कमफरन्स ऑफ सर्कल की ज्याची रेडियस दिली रेडियस ऑफ 50 mm ऍज इट रोल्स अलॉंग अ हॉरिझॉन्टल लाईन. रोल्स अलॉंग अ हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय की एखादं व्हेकल असेल, व्हेकलचं टायर आहे, टायर जसं रोल होतं ना त्या टाइप जेवढे सर्क्युलर ऑब्जेक्ट असतील तर ते जर रोल होत असतील तर त्याशी रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे. फॉर 1 कम्प्लीट रिव्होल्यूशन. ठीक आहे, एका रिव्होल्यूशन साठी. अजून द पॉइंट इज इनिशियली ऑन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इन कॉन्टॅक्ट विथ द हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, मग असा क्वेश्चन असू शकतो एक्झाम मध्ये. किंवा एकदम सिंपल क्वेश्चन असू शकतो की ड्रॉ सायक्लॉइड ऑफ सर्कलची रेडियस दिली असेल किंवा डायमीटर दिलेला असेल. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला ते ड्रॉ करायचे सर्कल. ओके, प्रोसेस सिंपल आहे, प्रॉब्लेम देखील सिंपल आहे. स्टेप बाय स्टेप आपण आता बघणार आहोत. सर्कल दिलेला आहे, जो डायमीटर दिला असेल एक्झाम मध्ये तो डायमीटरचा किंवा त्या रेडियसचा सर्कल तुम्हाला इथे ड्रॉ करायचा. ठीक आहे, या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये 50 mm रेडियस अशी दिलेली आहे. तर आपण इथं 50 mm चा रेडियसचा सर्कल ड्रॉ केला आहे. ठीक आहे, आता सर्कल आहे म्हणजे सेंटर लाईन तर यायलाच पाहिजे. ओके, लॉंग लाईन शॉर्ट लाईन जशी असती सेंटर लाईन, तर ती सेंटर लाईन इथे आपण ड्रॉ केलेली आहे. आता डिवाइड सर्कल इंटू 12 इक्वल पार्ट्स. 12 इक्वल पार्ट मध्ये सर्कल आपल्याला डिवाइड करायचं आहे. आपल्याला प्रोसेस माहिती आहे की आपण ही रेडियस कंपास मध्ये घेतो. ठीक आहे, आणि वरती एक आर्क खाली एक आर्क. ठीक आहे, तसंच या पॉइंट पासून दोन्हीकडे आर्क केल्यावर या पॉइंट पासून इथून सुद्धा वरती आणि खाली एक आर्क आपण ऑलरेडी हे डिवाइड केलेला आहे. तसंच हा जो कॉर्नर आहे तिथून पण रेडियस कंपास मध्ये घेऊन लेफ्टला आणि राईटला आणि बॉटम पासून पण. ठीक आहे, असे इक्वल पार्ट करत असतो. हे आपण बराच वेळेस ऑलरेडी केलेला आहे. तर हे पार्ट एकदा जॉईन करून घ्या, 12 पार्ट, आणि त्याला नंबरिंग देखील करायची आहे. तर मी या प्रॉब्लेम साठी स्पेशली नंबरिंग इथून स्टार्ट केली. 1 2 3 4 11 आणि लास्ट पॉइंट पी म्हणजे तो 12 पॉइंट असेल. आपण इथं त्याला नेहमी पी दिलेला आहे. ओके, का दिलंय ते तुम्हाला समजेलच. आता पी पासून मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली बघा, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन या पी पॉइंट पासून. आता ही लाईन किती पाहिजे. ठीक आहे, त्याआधी एक बघा, जर तुम्ही सर्कलचे 12 पार्ट केलेत ना तर या लाईनचे देखील 12 पार्ट करायचेच आहेत तुम्हाला. ठीक आहे, इक्वल पार्ट करायचे. ठीक आहे, आता ही जी लाईन घ्यायची तुम्हाला, ती लाईन सर्कमफरन्स एवढी घ्यायची आहे. म्हणजे आपण 2πr म्हणतो किंवा πd 3.14 इंटू डायमीटर जो दिलेला असेल त्याला मल्टिप्लाय केल्यावर ही लाईन येईल. ठीक आहे, इंटेन्शनली मी इथे ते डायमेन्शन दिले नाहीत, कारण एक्झाम मध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स, वेगवेगळे डायमीटर्स हे येऊ शकतात. ठीक आहे, इथं जो काही डायमीटर दिला असेल त्यानुसार तुम्हाला ही लेंथ जी आहे सर्कलच्या सर्कमफरन्स एवढी म्हणजे πd एवढी तुम्हाला लेंथ ती घ्यायची. ठीक आहे, आणि आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की 12 इक्वल पार्ट कसे करायचे. डिवाइड लाईन इंटू एनी नंबर ऑफ इक्वल पार्ट. हा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलंय की ते जर तुम्हाला येत आहे तर मग इथं ती प्रोसेस करावं लागेल. ठीक आहे, जी काही लाईन असेल, समजा 120 mm असेल तर 1 सेंटीमीटरचे तुम्ही एक एक पार्ट करू शकता. ठीक आहे, 240 जर हे सर्कमफरन्स आला असेल तर मग त्यानुसार ते तुम्हाला करावं लागेल. ओके, जे काही डायमीटर असेल 12 इक्वल पार्ट्स केले आणि त्याला आपण नेमिंग बघा काय दिलंय, 1 2 3 अप टू द 12. ठीक आहे, नेक्स्ट प्रोसेस. आता ह्या 1 पासून काय केलंय, ऍक्सिसला किंवा सेंटर लाईनला एक पॅरलल लाईन घेतली या सेंटर लाईन पर्यंत. ठीक आहे, या सेंटर लाईन पर्यंत एक 1 पॉइंट मधून स्ट्रेट लाईन घेतली आणि जिथे टच झाली तिथं C1 असं नाव दिलंय. सेंटर लाईनला टच झाली म्हणून मग तिथं C1 नाव आपण दिलंय. ठीक आहे, तसंच
2 पासून पण 2 डॅश पासून तुम्हाला व्हर्टिकल स्ट्रेट लाईन घ्यायची, या लाईनला जिथे टच होईल तिथे C2 असं नाव दिलेलं आहे. ओके, तसंच सगळ्या 12 पॉइंट्स मधून तुम्हाला व्हर्टिकल स्ट्रेट लाईन घ्यायच्यात आणि त्याला C1 C2 पासून तर C12 पर्यंत असं नेमिंग करायचं आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता नेक्स्ट जे आहे 1 जो पॉइंट आहे बघा इथला, इथून एक स्ट्रेट लाईन घेतली मी हॉरिझॉन्टल. ठीक आहे, या 1 पासून हॉरिझॉन्टल लाईन एंड पर्यंत C12 ची जी लाईन आपण आता ड्रॉ केली त्या लाईन पर्यंत एक स्ट्रेट लाईन इथे घेतलेली आहे. ओके, सेकंड 2 च्या पॉइंट पासून परत स्ट्रेट लाईन घेतली. आता इथं थोडस केअरफुली जर बघितलं 1 आणि 11 हे दोन्ही पॉइंट एकच लाईनवर येतात आणि ती लाईन आपण पुढे घेतली. सेम वे 2 आणि 10 एकाच लाईनवर पॉइंट येतात, ती लाईन पुढे घेतली. जसं ऍक्सिस किंवा सेंटर लाईन आहे 3 आणि 9, सेंटर लाईन 2 पॉइंट एकाच लाईनवर आले. सेम वे 4 आणि 8 हे सुद्धा एकाच लाईनवर येतील. त्याचबरोबर 5 आणि 7 एका लाईनवर येतील आणि सगळ्यात एंडचा टॉपच्या एंडचा पॉइंट जो आहे तो 6 पासून पण आपण हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन C12 च्या लाईन पर्यंत घेतली आणि ती लाईन तुम्ही तिथे जॉईन करू शकता. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण हे कन्स्ट्रक्शन केलंय. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की डार्क लाईन कुठल्या आणि फेंट लाईन कुठल्या. ठीक आहे, सध्या सर्व फेंट लाईन ड्रॉ करा, डार्क कुठलीही लाईन ड्रॉ करू नका. ओके, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेल की कर्व डार्क येईल किंवा अजून कुठल्या लाईन डार्क असतील. ठीक आहे, हा आता इथून पुढची स्टेप थोडीशी केअरफुली तुम्हाला बघायची आहे. ठीक आहे, कारण ती स्टेप तुम्हाला 12 वेळेस रिपीट करायची. ठीक आहे, प्रॉब्लेम सिंपल आहे. एक्झाम मध्ये जर आला तर या प्रॉब्लेमचे मार्क्स जाऊ देऊ नका. ठीक आहे, पहिली स्टेप इथे दिलंय बघा. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला डिस्टन्स जे घ्यायचे ते रेडियस ऑफ सर्कल. कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचे आणि तुम्ही सर्कल ड्रॉ करता त्याला तुम्ही कर्कटक म्हणा किंवा कंपास जे काही म्हणत असाल, त्यामध्ये रेडियस एवढं डिस्टन्स म्हणजे सर्कलची जी रेडियस आहे ती कंपास मध्ये घ्यायची तुम्हाला. आणि सेंटर पॉइंट पहिल्या स्टेप साठी सेंटर पॉइंट असेल C1. सेंटर पॉइंट प्रत्येक वेळेस व्हॅरी होतील. पहिली स्टेप एकदा समजून घ्या, मग तुम्हाला बाकीच्या स्टेप्स ह्या समजतील. ठीक आहे, पहिल्या स्टेप साठी डिस्टन्स आहे रेडियस. पूर्ण तुम्हाला सगळी प्रोसेस होईपर्यंत रेडियसच डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचंय. सेंटर पॉइंट व्हॅरी करायचे. सेंटर पॉइंट C1 म्हणजे हा सेंटर पॉइंट C1. इथे कंपासचं टोक ठेवायचंय, मेटॅलिक पॉइंट कंपासचा इथे ठेवायचा आहे. आणि 1 ची जी लाईन आहे बघा हॉरिझॉन्टल लाईन, सर्कल वरचा जो 1 पॉइंट आहे तिथून जी हॉरिझॉन्टल लाईन केली तिथे एक आर्क मार्क करायचा आहे तुम्हाला. C1 पॉइंट पासून तर 1 च्या लाईन पर्यंत इथे असा एक आर्क मार्क करायचा आहे आणि त्याला नाव द्यायचंय P1. ठीक आहे, रेडियस कंपास मध्ये घेतली, कंपासचा मेटॅलिक पॉइंट C वर ठेवला, C1 वर, आणि 1 च्या लाईन वर एक आर्क मार्क केला, त्याला आपण P1 असं नाव दिलं. ओके, आता स्टेप 2 बघा. परत डिस्टन्स तेच घ्यायचंय, रेडियस एवढं. आता पॉइंट मात्र चेंज करायचा, सेंटर पॉइंट. आता C2 हा सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. ओके, एक लक्षात ठेवायचंय तुम्हाला की कीप सेम डिस्टन्स रेडियस, जस्ट व्हॅरी द सेंटर पॉइंट. रेडियसच कंपास ते व्हॅरी करू नका, रेडियस ऍज इट इज फिक्स ठेवा. C2 वर कंपासचा पॉइंट ठेवा आणि 2 पासून जी लाईन येणार आहे बघा. ठीक आहे, पहिले C1 पॉइंट होता, 1 च्या लाईन वर मार्क केलं. आता C2 पॉइंट आहे, 2 पासून जी लाईन येईल त्या लाईन वर तुम्हाला आर्क मार्क करायचा आहे. C2 पासून रेडियस घेऊन 2 च्या लाईन वर आर्क मार्क करा आणि P2 असं नाव द्या. ठीक आहे, आता C3 पॉइंट जो आहे तो ऑलरेडी सेंटर लाईन वर आहे, म्हणजे तुम्हाला आता इथून पुढे काय करायचं की रेडियस कॉन्स्टंट ठेवायची आणि डिस्टन्स फक्त तुम्हाला ते म्हणजे डिस्टन्स म्हणजे रेडियस कॉन्स्टंट तीच असेल, सेम ठेवायची, फक्त सेंटर पॉइंट व्हॅरी करायचे. आता C3 वर कंपासचा पॉइंट ठेवा आणि 3 पासून लाईन जाणारी आणि C3 पॉइंट एकच लाईनवर आहे, म्हणजे तुम्हाला सेंटर लाईनवरच तो मार्क करावा लागेल. ठीक आहे, P3 पॉइंट. P4 पॉइंट, 4 ची लाईन ही आहे आणि C4 पॉइंट इथे आहे. कंपास मध्ये ते डिस्टन्स घ्या आणि 4 च्या लाईनवर इथे असा P4 पॉइंट मार्क करा. सेम वे 5 पासून ही लाईन जाते 5 पासून, C5 पॉइंट असेल आता, आणि जो आर्क तुम्ही करणार आहेत 5 च्या लाईनवर तो असेल P5 पॉइंट. ठीक आहे, 6 पॉइंट सगळ्यात टॉप मोस्ट पॉइंट आहे पहा, सगळ्यात टॉप मोस्ट. आणि आपण जर बघितलं तर C6 पॉइंट हा सेंटर लाईनचा पॉइंट आहे. म्हणजे काय, तुम्ही रेडियस कंपास मध्ये घेता, याचा अर्थ काय, वरती पण रेडियसच असणार आहे, तीच रेडियस डायरेक्टली इथे टच होईल
C6 पॉइंटला जिथं कुठं तो आर्क टच होईल त्या लाईनला P6 असं नाव द्यायचंय. ओके. त्यानंतर C7 पासून P7 च्या लाईनवर हीच स्टेप तुम्हाला रिपीट करायची. परत C8 पासून 8 च्या लाईनवर P8 पॉइंट येईल. सेम वे C9 पासून स्ट्रेट लाईनवर P9 येईल. C10 पासून 10 च्या लाईनवर P10 असा येईल. त्याच पद्धतीने 11 च्या लाईनवर 11 आणि लास्टचा पॉइंट बाय डिफॉल्ट तो 12 डॅश या पॉइंट वरच येईल किंवा या बॉटम जी लाईन आहे त्याच्यात सगळ्यात शेवटचा पॉइंट हा जो असेल तो असेल P12 पॉइंट. ओके. आतापर्यंत सर्व फेंट लाईन्स. ओके. जे पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत P1 P2 P3 P4 आपण इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला हे सगळं ड्रॉ केलेलं आहे. ते माझ्या युट्यूब चॅनलवर आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही बघा. त्यामध्ये जरी आपण बघितलं जेव्हा जेव्हा P पॉइंट्स आलेले आहेत ते आपण फ्रेंच कर्व चा यूज करून ड्रॉ केलेले आहेत. मी रिपीट करतो, हे पॉइंट तुम्हाला जॉईन करायचे फ्रेंच कर्व चा यूज करून आणि त्या फ्रेंच कर्वच्या कर्व वर P पॉइंट देखील येईल. P1 पासून सर्व पॉइंट येतील P12 पर्यंत एंड पर्यंत. म्हणजे तो कर्व असा येईल बघा. ठीक आहे. तो जो कर्व असेल पण एक फ्रेंच कर्व इथं मी मेन्शन करतोय. यूज फ्रेंच कर्व टू ड्रॉ दिस कर्व. कुठलाही कर्व ड्रॉ करायचा तुम्हाला हे पॉइंट जॉईन करून असा तो कर्व येईल. तो जो कर्व असेल त्याला तुम्हाला नाव द्यायचंय सायक्लॉइड. तो कर्व असेल सायक्लॉइड कर्व. ठीक आहे. तो फ्रेंच कर्व कसा यूज करायचा याचा देखील व्हिडिओ माझ्या अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलवर आहे. तो तुम्ही बघा. मग नंतरच फ्रेंच कर्व यूज करून तो कर्व तुम्ही ड्रॉ करू शकता. आता या सर्व डायग्राम मध्ये फक्त हा जो कर्व आहे म्हणजे सायक्लॉइड कर्व तोच मी डार्क केलाय आणि तुम्हाला पण एक्झाम मध्ये तोच कर्व डार्क करायचा आहे. बाकी सर्व लाईन्स फेंट असतील. फक्त हा सायक्लॉइड कर्व डार्क असेल. हा, नाव द्यायला विसरायचं नाहीये. एरो करा. एरो करून जशी आपली कॅपिटल लेटर्स मध्ये आपण नेमिंग करतो तसं सायक्लॉइड असं नेमिंग करा. आणि सर्कलला सुद्धा डायमेन्शन द्यायला विसरायचं नाहीये. जे काही डायमीटर असेल तो तुम्ही इथं दोन साईडला एरो करून जसं आपण डायमेन्शनिंग देतो तसं तुम्हाला ते नेमिंग द्यायचंय. तर अशा टाइप मध्ये जे 12 इक्वल पार्ट करतो ना आपण, ही मेथड तुम्ही यूज केली तरी चालेल. ठीक आहे. ऑलरेडी आपण ते आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर ही मेथड यूज करा या लाईनचे 12 इक्वल पार्ट करायला आणि तो जो सायक्लॉइडल कर्व येईल अशा टाइपचा तो सायक्लॉइडल कर्व येईल. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे सायक्लॉइड कसा ड्रॉ करायचा. अजून आपण ग्राफिक्स रिलेटेड बरेचसे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर कनेक्टेड रहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.